नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, एमपीएससी क्रॅकिट या आपल्या युट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. कसे आहात सर्वजण? आय होप सर्वजण तुम्ही ठीक असाल. बऱ्याच विद्यार्थ्यांचे मेसेज येतात की मॅडम सीडीपीओचे लेक्चर घ्या. तर सीडीपीओचे लेक्चर माझी होती, पण आता राज्यसेवेची ॲडव्हर्टाईज आल्यामुळे आपण थोडंसं थांबलो आहोत सीडीपीओ साठी. आणि जे विद्यार्थी सीडीपीओ फक्त सीडीपीओ करत आहेत, राज्यसेवा करत नाहीत, तर अशा विद्यार्थ्यांनी थोडे दिवस, एक 8-10 दिवस जाऊ द्या. आपण पुन्हा सीडीपीओचे लेक्चर स्टार्ट करूया. सध्या तरी बरेच विद्यार्थी राज्यसेवा फोकस करतायत, तर ॲडव्हर्टाईज राज्यसेवेची आहे म्हणून आपण सीडीपीओच्या लेक्चरला थोडासा ब्रेक दिलेला आहे. ठीक आहे. आता आपण प्राचीन भारत स्टार्ट केलं होतं. प्राचीन भारताच्या इतिहासामध्ये सिंधू संस्कृती आपण कंप्लीट केली, वैदिक संस्कृती सुद्धा आपण कंप्लीट केलेली आहे. आज आपण स्टार्ट करतोय जैनिझम आणि बुद्धिझम, जैन धर्म आणि बौद्ध धर्म. ओके. याच्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन येतात का? डेफिनेटली येतात, भरपूर क्वेश्चन येतात. फक्त प्रत्येक पेपरमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं कंटेंट विचारलं जाते. 20चा पेपर तुम्ही बघितला, 18चा पेपर तुम्ही बघितला, तर तुम्हाला बरेचसे ग्रास्टिक चेंज दिसून येतील. ठीक आहे. चला तर आपण स्टार्ट करूया. बघा, बौद्ध धर्म. आता बौद्ध धर्म आणि जैन धर्म याच्यामधून तुम्हाला लिटरली काही फॅक्च्युअल गोष्टी विचारल्या जातात. जैन आणि बौद्ध धर्माचा उदय जो आहे ना, तो भारतीय इतिहासातील महत्वपूर्ण घटना आहेत. बरोबर. कारण का या दोन धर्मांनी काय केलं, भारतीय इतिहासाला एक वेगळं वळण देण्याचं कार्य केलं. ठीक आहे. प्राचीन वैदिक धर्माचं स्वरूप, आपण जे वैदिक कालखंड बघितला होता, तर उत्तर काय झालं, आमूलाग्र चेंजेस झाले त्याच्यामध्ये. धार्मिक तत्वज्ञान लक्षात घ्या, धार्मिक तत्वज्ञान व आचार विचार याच्यामध्ये काय झालं, याच्यामधला जो साधेपणा होता ना, तो लुप्त झाला. प्राचीन वैदिक धर्माचं स्वरूप बदललं. तिथे जे काही धार्मिक तत्वज्ञान आचार विचार होते, याच्यातला साधेपणा होता तो लुप्त झाला आणि कर्मकांडाचं प्रस्थ वाढलं. बघा, याच्यावरून तुम्हाला क्वेश्चन पण आलेला आहे. कर्मकांडाचं प्रस्थ कधीपासून वाढलेलं आहे. ठीक आहे. ब्राह्मण काळामध्ये तुम्हाला माहितीये की हे जे धार्मिक आचार विचार आहेत ना, याच्यामध्ये ताठरता आली. बरोबर. कर्मठ म्हणतो आपण त्याला. ओके. यज्ञविधीचं महत्व अतोनात वाढलं. आता यज्ञविधी जे होते ना, प्रार्थना, कर्मकांड, यज्ञ, हे वैदिक कालखंडामध्ये होते का? होते ना. आपण धर्म या पॉइंट मध्ये बघितलेला आहे. बरोबर. तर त्याच्यामुळे काय झालं बघा, यज्ञविधीचं महत्व वाढल्यामुळे आपोआप पुरोहित वर्गाचं महत्व वाढलं. बरोबर. पुरोहित वर्गाचं महत्व सुद्धा वाढलं. ठीक आहे. आता याच्यानंतर काय झालं बघा, समाजाची जी सगळी सत्ता आहे ना, ती सत्ता उच्च वर्णीयांच्या हातात गेली. उच्च वर्णीयांच्या हातामध्ये एकवटली. आता हे जे सगळं इतकं काही घडलं, तर मग विचार करा, जे सामान्य लोक होते त्यांचे किती हाल झाले असतील. सामान्य जन, तर सामान्य जनाचे हाल अपेष्टा याच्यामध्ये वाढ झाली. ठीक आहे. ओके. धर्माचं स्वरूप या सगळ्या प्रकारे बदलल्यामुळं समाज जीवन सुद्धा बदललं. ऑब्विसली बदलणार ना, ऑब्विसली बदलणार. मग याच्यामुळे काय झालं, समाजामध्ये विविध धर्म पंथ विविध धर्म पंथ व संप्रदाय यांचा उदय होऊ लागला. ठीक आहे. ओके. आणि समाज जीवनामधलं हे परिवर्तन लक्षात घेता, हे जे आपण जैनिझम आणि बुद्धिझम बघणार आहेत ना, तर हेच ते 6वे शतक, ज्याच्यामध्ये जैन आणि बौद्ध या दोन धर्माचा उदय झाला. जैन व बौद्ध या दोन धर्मांचा उदय झाला आणि भारतीय समाज जीवनावरील त्यांचा जो प्रभाव आहे, तो दीर्घकालीन परिणाम घडवून आणणारा ठरला. तर हे झालं आपलं इंट्रोडक्शन, की का या धर्मांचा उदय झाला. बरोबर. त्याच्यामुळे आपण एका सिक्वेन्सनं हिस्ट्री शिकतोय. म्हणून आपण सुरुवातीला सिंधू संस्कृती शिकलो. त्याच्या आधी पण पाषाण युग, पुरापाषाण युग बरचसं आहे, पण थोडंसं आपण क्वेश्चन आन्सर मधून ते कम्प्लीट करूया. जे इम्पॉर्टंट आहे ते आपण घेऊया, कारण आपल्याकडे टाइम पण कमी आहे. ठीक आहे.
आता आपल्याला स्टार्ट करायचं आहे की बुद्धिझम किंवा बौद्ध धर्म, बरोबर, या दोन धर्माबद्दलच आपल्याला इन्फॉर्मेशन बघायची. तर लक्षात घ्या, जैन धर्माप्रमाणेच बौद्ध धर्माच्या उदयास सुद्धा हिंदू धर्माची ब्राह्मण काळात झालेली अधोगती. रिझन काय आहे बघा, दोन्ही पण धर्म, जैन धर्म असू दे किंवा बौद्ध धर्म असू दे, त्यांच्या उदयाचं एक कारण होतं की ब्राह्मण काळात झालेली, लक्षात घ्या, ब्राह्मण काळात झालेली हिंदू धर्माची अधोगती. हिंदू धर्माची अधोगती. ओके, क्लिअर. महत्वपूर्ण रिझन होतं, हिंदू धर्माची अधोगती झाली ब्राह्मण काळामध्ये. या काळात काय झालं, हिंदू धर्मामध्ये ब्राह्मण काळामध्ये अंधश्रद्धा आणि अनिष्ट रूढी, अंधश्रद्धा आणि अनिष्ट रूढी अतिशय मोठ्या प्रमाणात वाढल्या. ठीक आहे. याच्यामुळे काय झालं, पुरोहित वर्गाला महत्व प्राप्त झालं. आपण पाठीमागं पण बघितलं होतं, पुरोहित वर्गाला महत्व प्राप्त झालं. जाती व्यवस्था, ताठरबंदी, सामान्य जनांचे हाल भरपूर प्रमाणात झाले. या पार्श्वभूमीवर बौद्ध धर्माचं साधं सोपं तत्वज्ञान लोकांसमोर आलं. ठीक आहे, ओके. आणि मग इथून आपण स्टार्टिंग करतो आपल्या गौतम बुद्धांच्या इन्फॉर्मेशनला. गौतम बुद्ध बौद्ध धर्माचे संस्थापक. लक्षात राहतं, एवढं काही अवघड नाहीये. जो भाग रिवाइज करावा लागेल तो मी तुम्हाला सांगेल. गौतम बुद्ध बौद्ध धर्माचे संस्थापक. मूळ नाव काय होतं, सिद्धार्थ. मूळ नाव होतं सिद्धार्थ. ठीक आहे. जन्म लक्षात ठेवा, इसवी सन पूर्व 563 मध्ये. कुठे झाला हे पण विचारतात तुम्हाला, लुंबिनी. हे पॉइंट मात्र पाठच करून टाका, लुंबिनीला झाला, बरोबर. कपिल वस्तूच्या शाक्य कुलामध्ये, कोणत्या कुलामध्ये, शाक्य कुलामध्ये झाला. हे पण लक्षात ठेवा, हे पण लक्षात ठेवा, हे पण लक्षात ठेवा. ठीक आहे. आईचं नाव काय होतं त्यांच्या, विचारतात का, विचारतात. आईचं नाव होतं मायादेवी. आईचं नाव होतं मायादेवी. वडिलांचं नाव काय होतं, शुद्धोधन. ओके, क्लिअर. त्यांची आई म्हणजे मायादेवी, त्यांचा जन्म झाल्यानंतर 7व्या दिवशीच मरण पावली, बरोबर. मग त्यांचं जे संगोपन आहे ते कोणी केलं, त्यांची मावशी आणि सावत्री आई. मावशी पण होती, सावत्र आई पण होती. महाप्रजापती गौतमी यांनी यांचं पालन पोषण केलं. ठीक, ओके, क्लिअर. तर काय काय लक्षात ठेवायचं, त्यांचा जन्म कुठं झाला, कोणत्या कुलामध्ये झाला, त्यांच्या वडिलांचं नाव, त्यांच्या आईचं नाव आणि त्यांच्या सांभाळ केलेल्या सावत्र आईचं आणि त्यांच्या म्हणजे मावशीचं नाव. ठीक आहे. त्यांचा विवाह कोणासोबत झाला, टू द पॉइंट जातोय आपण. विवाह झाला यशोधरा यांच्यासोबत. यशोधरा. ठीक आहे. पुत्र होता का, होता. राहुल नावाचा एक पुत्र त्यांना होता. क्लिअर. आता यांचं जे बालपण आहे ना, गौतम बुद्धांचं बालपण अतिशय ऐशारामात गेलं, बरोबर. पण एके दिवशी काय झालं, एके दिवशी गौतम बुद्ध निघाले होते. कुठे निघाले होते गौतम बुद्ध, राजवाड्याबाहेर पडले, बरोबर. हे आहेत गौतम बुद्ध, बघून घ्या, इमेजवरून आपल्याला लक्षात येतं. राजवाड्याबाहेर पडले. ठीक आहे. मानवी जीवनातील दुःखांचं त्यांना दर्शन झालं. इथं दिसत आहेत तुम्हाला लोक, बरोबर. तर मानवी जीवनातील दुःखांचं त्यांना दर्शन घडलं. तेव्हा त्यांना कळलं की हे जे जग आहे, हे जे जग आहे दुःखानं भरलंय. संसारातील लक्ष त्यांचं उडालं आणि अशा अवस्थेमध्ये त्यांनी काय केलं, संसारी जीवनाचा त्याग केला, बरोबर. संसारी जीवनाचा त्यांनी त्याग केला. मग त्यांना मानवी जीवनातील दुःखाचं मूळ शोधायचं होतं. त्यांना काय करायचं होतं, मानवी जीवनातील दुःखाचं मूळ शोधायचं होतं. म्हणून ते संसारी जीवनाचा त्याग करून राजवाड्याबाहेर पडले. यालाच
सिद्धार्थाचे महाभिनिष्क्रमण म्हणतात. विचारतात तुम्हाला एक्झाम मध्ये, महाभिनिष्क्रमण जोड्या लावामध्ये. ठीक आहे, इथे दिले तुम्हाला, वन डे वाईल रायडिंग इन हिज चॅरियट आउटसाइड पॅलेस वगैरे वगैरे. ठीक आहे, त्यांना काय रिअलाइज आहे हे तुम्हाला सगळं दिलेलं आहे. तर यालाच म्हणतात महाभिनिष्क्रमण. तर हे राजाच होते थोडक्यात, एकदम ऐशारामाचं जीवन हे जगत होते, पण त्यांना हे संसारातील दुःखाचं मूळ शोधायचं होतं, म्हणून त्यांनी काय केलं, संसारी जीवनाचा त्याग केला आणि त्यांनी आपला राजवाडा, आपलं घर सगळं सोडलं आणि ते अनेक ठिकाणी फिरत राहिले. लक्षात ठेवा, त्याच्यानंतर ते अनेक ठिकाणी फिरत राहिले. आता ज्ञानप्राप्तीसाठी त्यांनी काय केलं, ज्ञानप्राप्तीसाठी ते गुरुचा शोध घेऊ लागले. गुरुचा शोध घेऊ लागले. वेगवेगळ्या प्रकारे त्यांनी आत्मक्लेश सुद्धा सहन केला. मग त्याच्यानंतर ते कुठं गेले, त्याच्यानंतर ते गेले गया या ठिकाणी. गया, अश्वत्थ वृक्षाखाली, अश्वत्थ वृक्षाखाली ते ध्यानस्थ बसले. इथं त्यांना वयाच्या, हे विचारतात तुम्हाला, 35व्या वर्षी, 35व्या वर्षी त्यांना इथं ज्ञानप्राप्ती झाली आणि तेव्हापासून त्यांना गौतम बुद्ध असं ओळखलं जाऊ लागलं. त्यांचं नाव काय होतं, सिद्धार्थ. बरोबर, ओके, क्लिअर. आणि नंतर बुद्धांनी जोडले शिष्य. थोडक्यात टाइमलाईन आहे आपली ही. ठीक आहे, आता त्यांना ज्ञानप्राप्ती झाली, पुढे ते अनेक गावगाव फिरू लागले. शिष्यांना सुद्धा त्यांनी धर्मप्रसारासाठी सगळीकडे पाठवलं. बौद्ध धर्माला असंख्य अनुयायी लाभले. अनेक राजांनी सुद्धा बौद्ध धर्माचा स्वीकार केलाय. पुढे आपण मौर्य कालखंड वगैरे बघणार आहे, तिथे तुमच्या लक्षात येईल. ओके, क्लिअर. तर त्याचा जन्म आपण बघितला, त्यांना ज्ञान कधी प्राप्त झालं ते आपण बघितलं, कुठं प्राप्त झालं ते आपण बघितलं. तर त्यांचा मृत्यू झाला इसवी सन पूर्व 483. विचारतात कुठं, कुशीनगर. ठीक आहे, कुशीनगर. किंवा तुम्हाला क्वेश्चन विचारतात, खाली विचारलाय क्वेश्चन राज्यसभेला, खालीलपैकी कोणकोणती ठिकाणं गौतम बुद्धांशी रिलेटेड आहेत. ओके, क्लिअर. चला, आता इथून पुढचा जो पार्ट आहे ती आहे गौतम बुद्धांची शिकवण. गौतम बुद्धांची शिकवण. गौतम बुद्धाच्या शिकवणुकीचे सार त्यांनी सांगितलेल्या कशामध्ये मिळतं आपल्याला, 4 आर्य सत्यांमध्ये मिळतं. ओके, क्लिअर. कशामध्ये मिळतं, 4 आर्य सत्यांमध्ये मिळतं. लक्षात ठेवा. हे बघा, तुम्हाला इमेजेस दाखवायच्या राहिल्या. इथं गौतम बुद्धांनी साधना केलेली, त्याच्यानंतर ही जी 4 आर्य सत्य आहे त्याला काय म्हणतात, द 4 नोबेल ट्रूथ्स. ओके, इथून आपण बघतोय गौतम बुद्धांची शिकवण. तर त्यांच्या शिकवणुकीचं सार हे जे, याला 4 आर्य सत्य म्हणतात. आर्य सत्य. ओके, क्लिअर. आता या 4 आर्य सत्य कोणते आहेत बघा. ट्रूथ ऑफ सफरिंग, याला तुम्ही दुःख म्हणा, दुःख. ठीक आहे. फाइंड कॉज ऑफ सफरिंग, दुःख समुदय. दुःख समुदय याचे अर्थ पण मी तुम्हाला सांगते. दुःख निरोध, दुःख निरोध विचारतात हे एक्झाम मध्ये. आणि दुःख निरोध मार्ग, निरोध मार्ग. बघा, तर दुःख, जगात सर्वत्र दुःखच भरलेलं आहे. ओके, माणसाची तृष्णा आणि वासना हे जगातल्या सगळ्या दुःखांचं मूळ आहे. बुद्धांची शिकवण आहे. तृष्णा आणि वासना नष्ट केल्या तर दुःख दूर करता येतं. बरोबर. मग आता हे तृष्णा आणि वासना तुम्हाला दूर करायच्या, सॉरी नष्ट करायचे, तुम्हाला दुःख दूर करायचंय, तर तुम्हाला दुःख निरोधासाठी अष्टांग मार्ग सांगितलेला आहे. अष्टांग मार्ग गौतम बुद्धांनी सांगितलेला आहे. आता या अष्टांग मार्गावरती क्वेश्चन येतात का, डेफिनेटली येतात. इथं बघा, नोबेल एट फोल्ड पाथ म्हणतात त्याला. काय म्हणतात, नोबेल एट फोल्ड पाथ. याच्यामध्ये तुम्हाला काय दिले, राईट व्ह्यू म्हणजे सम्यक दृष्टी. इथंच लिहूया आपण, सम्यक दृष्टी. राईट
इंटेन्शन, संकल्प, सम्यक संकल्प, प्रत्येक ठिकाणी सम्यक शब्द लावा. राईट स्पीच, सम्यक भाषण. राईट ऍक्शन, कृती. त्याच्यानंतर जीवन, आजीव. ठीक आहे. राईट एफर्ट. एफर्ट म्हणजे काय, तुम्ही व्यायाम म्हणू शकता किंवा जे काही तुम्ही करणार आहात ते. माइंडफुलनेस, स्मृती. आणि मेडिटेशन म्हणजे समाधी किंवा कॉन्सन्ट्रेशन. बघा, विद्यार्थी जीवनासाठी हे जे मार्ग आहेत ते किती चांगले आहेत बघा, की राईट व्ह्यू, राईट इंटेन्शन, राईट स्पीच, राईट ऍक्शन, राईट लाईव्हलीहूड, राईट एफर्ट, माइंडफुलनेस, मेडिटेशन और कॉन्सन्ट्रेशन. ठीक आहे. म्हणजे सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक भाषण, सम्यक कृती, सम्यक आजीव, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी. तर हे आहेत त्यांचे अष्टांग मार्ग. लक्षात ठेवा. आता गौतम बुद्ध जे होते ना, तर गौतम बुद्धांना ना जातीभेद मान्य नव्हता. जातीभेद त्यांना मान्य नव्हता. उच्च नीच भेद मान्य नव्हता. उच्च नीच भेद त्यांना मान्य नव्हता. ओके. जगात शाश्वत असं काहीच नाही. मानवानं कशाचीच आसक्ती बाळगायची नाही. निर्वाण पद प्राप्त करायचा प्रयत्न करायचा. आणि या अष्टांग मार्गाच्या आचरणामुळं निर्वाण पद प्राप्त होतं असं गौतम बुद्धांनी सांगितलं. ठीक आहे. तर काय काय लक्षात ठेवणार तुम्ही? 4 आर्य सत्य लक्षात ठेवा. आर्य सत्य, त्याच्या सोबतच दुःख निरोधनासाठी अष्टांग मार्ग लक्षात ठेवा. आणि पुढे जाऊन आपल्याला पंचशील तत्व लक्षात ठेवायची आहेत. गौतम बुद्धांनी सांगितलेली पंचशील तत्वे. काय आहेत पंचशील तत्वे? आता ही जी पंचशील तत्वे आहेत ना, बुद्धांनी त्यांच्या अनुयायांना या तत्वांचा किंवा या नियमांचा अवलंब करायला सांगितलं. तर त्याच्यामधलं पहिलं तत्व आहे अहिंसा. हिंसा करायची नाही, अहिंसा. दुसरं तत्व आहे अस्तेय. तिसरं तत्व आहे सत्य. चौथं आहे ब्रह्मचर्य. ब्रह्मचर्य. पाचवं आहे अपरिग्रह. अपरिग्रह. ठीक आहे. आणि हे 5 नियम जे आहेत ना, हे बौद्ध भिक्षूंसाठी होते, प्लस आणखी पण काही कडक नियम होते बौद्ध भिक्षूंसाठी. लक्षात ठेवा, आणखी पण काही कडक नियम बौद्ध भिक्षूंसाठी होते. ओके, क्लिअर. तर तुम्हाला 4 आर्य सत्य, अष्टांग मार्ग आणि पंचशील तत्वे आयोग विचारू शकतो. ठीक आहे. पुढचा पॉइंट आपण बघूया. इथं तुम्हाला सिम्बॉल पण दिलेले आहेत. सिम्बॉल पण बघून घ्या लगेच. सम सिम्बॉल रिलेटेड टू बुद्धिझम. ठीक आहे. इम्पॉर्टंट सिम्बॉल आहेत. हा तर सिम्बॉल आपण बघितलेलाच आहे. इथं टीचिंग आणि बिलीफशी रिलेटेड त्रिपिटिका आहे बघा. त्रिपिटिका. तुम्हाला गौतम बुद्धांचे अंगुत्तर निकायवरती क्वेश्चन आला होता बरोबर 2017च्या एक्झाम मध्ये. तर अशा प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला विचारले. त्याच्यामुळे जैनिझम आणि बुद्धिझम तुम्हाला स्किप करून चालेल का? अजिबात चालणार नाही. विद्यार्थी स्किप करतात, पण तुम्हाला अंगुत्तर निकाय वगैरे अशा प्रकारचे क्वेश्चन विचारलेले होते. ठीक आहे. चला, तर इथे तुम्हाला काही सिम्बॉल दिसत आहेत, बघून घ्या. आता याच्यानंतर आपल्याला काय बघायचं आहे? धर्म प्रसार. त्यांनी धर्माचा प्रसार केला का? बरोबर. त्रिपिटक हा त्यांचा धर्मग्रंथ आहे बरं का, लक्षात ठेवा. त्रिपिटक हा त्यांचा धर्मग्रंथ आहे. जवळजवळ 180 कोटी यांचे अनुयायी होते असं सांगितलं जातं. ठीक आहे. ओके. आता याच्यामध्ये बघा, तुम्हाला प्रमुख तीर्थस्थळ मी सांगितली ती. पहिलं आपण बघितलं होतं लुंबिनी, जिथे त्यांचा जन्म झाला होता. दुसरं गया, त्याच्यानंतर कुशीनगर आणि चौथं लक्षात ठेवा सारनाथ. सारनाथ. ठीक आहे. तर हे 4 ठिकाणं लक्षात ठेवा. धर्मग्रंथ, त्रिपिटक मी सांगितलं तुम्हाला. संप्रदाय पण लक्षात ठेवा लगेचच. संप्रदाय जर क्वेश्चन विचारला तर आपल्याला यावा. संप्रदायामध्ये तुम्हाला युपीएससी प्रिलिमला क्वेश्चन विचारला होता. थेरवाद, महायान, वज्रयान आणि नवयान. ओके, क्लिअर. थेरवाद, महायान, वज्रयान आणि नवयान.
इथपर्यंत समजलं? क्लिअर? तर इथपर्यंत आपण हे सगळं बघितलेलं आहे. आता याच्यामध्ये ना तुम्हाला बघा, प्रारंभिक संघ, प्रारंभिक बौद्ध परंपरा, इतकं डीपमध्ये तुम्हाला जायची गरज नाहीये बरं का. तरी पण जितकं आपण एक्झामच्या दृष्टीने इम्पॉर्टंट आहे तेवढं तर सांगायचा आपण प्रयत्न करतच आहोत. आता आपल्याला काय बघायचं आहे? धर्मप्रसार बघायचा आहे. त्याच्या आधी आपण काय करूया, यांचं जे साहित्य आहे ना, बौद्ध साहित्य, ते थोडंसं बघून घेऊया आणि मग आपण धर्म प्रसाराकडे जाऊया. बौद्ध साहित्य. बौद्ध साहित्य याच्यामध्ये तुम्हाला एक नंबर इथे लिहा, त्रिपिटक. त्रिपिटक, ठीक आहे. भाषा कोणती? पाली. पाली भाषेतील बौद्ध ग्रंथ फार प्राचीन आहेत. याच्यातला हा त्रिपिटक जो आहे ना, हा सर्वात मोठा ग्रंथ आहे, लक्षात ठेवा. त्रिपिटक हा सर्वात मोठा व महत्वाचा ग्रंथ आहे, ठीक आहे. हा ग्रंथ महाभारत या ग्रंथापेक्षा 3 पटीने मोठा आहे, ठीक आहे. ओके, असं बोललं जातं. आपल्याला असले पॉइंट एक्झाम मध्ये विचारलं जात नाही. आणि या त्रिपिटकचं पुढे भाषांतर पण झाले सिंहली भाषेमध्ये, कारण श्रीलंकेमध्ये हा धर्म मोठ्या प्रमाणात आहे, तुम्हाला माहिती आहे, ठीक आहे. आता याला त्रिपिटक नाव पडण्याचं कारण काय? 3 पिटक आहेत, म्हणजे याचे 3 भाग आहेत, म्हणून याला त्रिपिटक म्हटलं जातं, ठीक आहे. याच्यामधला पहिला भाग कोणता? विनय पिटक. विनय पिटक, ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा आहे सुत्त पिटक. विचारतात बरं का एक्झाम मध्ये, सुत्त पिटक. तिसरा भाग आहे त्याच्यामधला अधिधम्म पिटक. बघा 21 ला येऊ शकतो क्वेश्चन, सांगता येत नाही, कारण बुद्धिझम आणि जैनिझम वरती क्वेश्चन विचारून बरेच दिवस झालेले आहेत, ठीक आहे. तर विनय पिटक याच्यामध्ये काय आहे बघा, लक्षात ठेवा. याच्यामध्ये नियम आहेत, बौद्ध भिक्षूंनी पाळायचे नियम आहेत. सुत्त पिटकामध्ये हे विचारतात तुम्हाला, सुत्त पिटकामध्ये बुद्धांच्या उपदेशांचा संग्रह आहे आणि याच्यामधूनच तुम्हाला विचारला होता 2017चा क्वेश्चन. इथे मी लिहिते तुम्हाला, बुद्धांच्या उपदेशांचा संग्रह. उपदेशांचा संग्रह तुम्हाला सुत्त पिटकामध्ये मिळतो आणि या सुत्त पिटकाचे 5 भाग आहेत, त्याला निकाय म्हणतात. काय म्हणतात? निकाय. आता विचार करा, आयोग किती डीप मध्ये विचारतं. तर पहिला निकाय आहे दीर्घ निकाय. दीर्घ निकाय. दुसरा आहे मध्यम निकाय. मध्यम निकाय, ठीक आहे. तिसरा आहे संयुक्त निकाय. संयुक्त निकाय, ठीक आहे. चौथा आहे अंगुत्तर निकाय, जो आपल्याला विचारला होता, अंगुत्तर निकाय, ठीक आहे. आणि पाचवा आहे शूद्र निकाय. शूद्र निकाय. त्याच्यामुळं एवढं डीप मध्ये आपल्याला करावं लागतं, ठीक आहे. आता हा जो शूद्र निकाय आहे ना, याचे पण पुढं 15 पोट विभाग आहेत, पण ते नाही केलं तरी चालतं, ठीक आहे. अधिधम्म पीठक मध्ये काय सांगितले? अधिधम्म पीठक मध्ये तुम्हाला बौद्ध तत्वज्ञानाचं विवेचन आहे. बौद्ध तत्वज्ञान विवेचन आहे. याच्यामधनं पुढे क्वेश्चन येऊ शकतात बरं का, एवढं मात्र डेफिनेटली आहे. याचे पण 7 भाग आहेत. याचे 7 भाग मी तुम्हाला सांगते, लक्षात ठेवायचा प्रयत्न करा, येऊ शकतो क्वेश्चन. याच्यामध्ये धम्म संगणी. धम्म संगणी. दुसरा आहे विभंग. विभंग. तिसरा आहे धातुकथा. धातु कथा. चौथा मी इथं लिहिते. चौथा आहे पुग्गल पद्धती. पुग्गल पद्धती. पाचवा आहे कथा वत्थू. सहावा आहे यमक आणि सातवा आहे पठाण. ओके, क्लिअर. तर हे रिवाइज करा बरं का, रिवाइज करा. तर पहिलं बौद्ध साहित्य त्रिपिटक आपलं इथं कंप्लीट होतं. याच्यानंतर दुसरा आहे मिलिंद पन्नो. मिलिंद पन्नो. आणि तिसरा आहे दीपवंस व महावंस. दीपवंस व महावंस. ओके, क्लिअर. बघा, ज्यांना फर्स्ट अटेम्प्ट मध्ये एक्झाम
काढायचे, त्यांना एवढा डिटेलमध्ये अभ्यास करावा लागतो बरं का. दरवर्षी अभ्यास करण्यापेक्षा एकदाच डिटेलमध्ये अभ्यास केलेला कधी पण चांगला. तर मिलिंदपन्न काय, मिलिंदाचे प्रश्न गौतम बौद्ध धर्मातील एक महत्वाचा ग्रंथ आहे बरोबर. या ग्रंथामध्ये बौद्ध भिक्खू नागसेन आणि भारतीय ग्रीक सम्राट मिलिंद यांच्यातील वादविवाद दिलेला आहे. ठीक आहे. आणि मिलिंदाचे समाधान झाले होते या नागसेनच्या उत्तराने आणि म्हणून त्यांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती. लक्षात ठेवा. ओके, क्लिअर झालं इथपर्यंत. चला, संस्कृत भाषेतील पण ग्रंथ आहेत. हे झाले पाली भाषेतील ग्रंथ. संस्कृत भाषेमध्ये बुद्धचरित आहे. लक्षात ठेवा. इथं लिहिते मी, एकच मिनिट थांबा. संस्कृत भाषेतला ग्रंथ, पाली भाषेतला हा झाला बुद्धचरित. तुम्हाला जोड्या लावामध्ये विचारलं जातं. अश्वघोष, अश्वघोष भाषा कोणती आहे? संस्कृत भाषा आहे. लक्षात ठेवा. ओके, क्लिअर. चला, सिंहली भाषेमधले आहेत, जपानी भाषेमधले आहेत, पण आपल्याला इतकं सगळं करायची गरज नाही. जितकं तुम्ही कराल तेवढं कमी आहे. ठीक आहे. तर यांचे सिम्बॉल आपण बघितले. धम्मचक्र, बौद्ध ध्वज पण आहे बरोबर. संप्रदाय पण मी तुम्हाला सांगितलेले आहेत. महायान, थेरवाद, वज्रयान, नवयान बरोबर. सगळं काही तुम्हाला सांगितलेलं आहे. लोकसंख्या वगैरे बघायची आपल्याला गरज नाही. विचारवंताची मतं वगैरे बघायची गरज आहे का? नाही. शक्यतो तर लोकसेवा आयोग त्याच्यावरती क्वेश्चन तुम्हाला विचारत नाही. बुद्धांचं जीवन आपण बघितलेलं आहे. त्याच्यानंतर अजून काय बघितलं आपण? महापरिनिर्वाण बघितला 80व्या वर्षी. फक्त लक्षात ठेवा, उत्तर प्रदेशमधील कुशीनगरमध्ये. ठीक आहे. तिथं आता रामाभार स्तूप पण उभारलेला आहे, जिथं त्यांचा अंत्यसंस्कार झाले होते. ओके, क्लिअर. चला, एकच मिनिट थांबा. तर धर्म प्रसारामध्ये आपण येऊया आता. बौद्ध धर्माचं तत्वज्ञान साधं सिंपल होतं. म्हणजे सर्वसामान्य लोकांच्या कल्याणासाठी होतं बरोबर. समाजातलं दुःख, दैन्य, विषमता, शोषण, जुलूम सगळं निराकरण करण्यासाठी सिद्धार्थ म्हणजे गौतम बुद्धांनी स्थापना केली होती बरोबर. सामान्य लोकांना पटतील असेच विचार होते. त्याच्यामुळे काय झालं, लोक बौद्ध धर्माकडे आकर्षित झाले. ओके, क्लिअर. बौद्ध धर्माकडे आकर्षित झाले. बौद्ध धर्माला राजाश्रय सुद्धा मिळाला. सिंपल पॉइंट आहेत. विचारतात का? विचारतात. बौद्ध धर्माला राजाश्रय मिळाला का? डेफिनेटली मिळाला. ठीक आहे. अशोकासारखा जो सम्राट होता त्यानं बौद्ध धर्माचा स्वीकार केला. त्याच्यामुळं भारतामध्ये या धर्माचा प्रसार झपाट्याने झाला. तर तुम्हाला इथं पॉइंट लक्षात ठेवा की भारतामध्ये बौद्ध धर्माचा प्रसार झपाट्याने का झाला? कारण अशोकासारख्या सम्राटाने याचा स्वीकार केला होता. ठीक आहे. बौद्ध धर्माचा प्रसार करण्यासाठी बुद्धांनी काय केलं? भिक्षू आणि भिक्षुनी, भिक्षू व भिक्षुनी यांचे संघ स्थापन केले. त्यांच्यासाठी मठ किंवा विहार पण स्थापन केले. मठ आणि विहार सुद्धा स्थापन केले. याच्यामुळे काय झालं? धर्म प्रसाराचं कार्य सुलभ झालं बरोबर. आणि सर्वात इम्पॉर्टंट क्वेश्चन जर तुम्हाला आयोगाने विचारला की बुद्धांनी आपल्या धर्माचा जो प्रसार आहे तो पाली भाषेमध्ये केला होता. कोणत्या भाषेमध्ये? पाली भाषेमध्ये. ओके, क्लिअर. त्याच्यामुळं बौद्ध धर्म सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचला. कारण का? पाली ही सर्वसामान्य लोकांची भाषा होती. ओके, म्हणून बौद्ध धर्म फक्त भारतातच नाही तर भारताबाहेर सुद्धा अनेक देशांमध्ये पोहोचला होता. क्लिअर. आता याच्यानंतर एक क्वेश्चन तुम्हाला विचारला जातो धर्म सभेशी रिलेटेड. विचारला जातो म्हणण्यापेक्षा विचारलेत म्हणा. धर्मसभा गौतम बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर 80व्या वर्षी त्यांचं महापरिनिर्वाण झालं. ठीक आहे. तर महानिर्वाणानंतर धर्मासंबंधी जे प्रश्न निर्माण होत होते त्याच्यावरती विचार करण्यासाठी वेळोवेळी परिषदा घेतल्या जातात. परिषदा घेतल्या जातात. ठीक आहे. अशा 4 धर्मसभा, परिषदा म्हणा किंवा कंसामध्ये धर्मसभा लिहिलं तरी चालेल. तर पहिली धर्मसभा कुठं पार पडली बघा? पहिली धर्मसभा पार पडली राजगृह. राजगृह. ठीक आहे. कधी? इसवी सन पूर्व 483.
दुसरी कुठं पार पडली? दुसरी पार पडली वैशाली. वैशाली. इसवी सन पूर्व 383. तिसरी पार पडली सम्राट अशोक यांच्या प्रेरणेने पाटलीपुत्र. पाटलीपुत्र जोड्या लावामध्ये तुम्हाला हे विचारतात. इसवी सन पूर्व 240. ठीक आहे. आणि चौथी जी आहे जी आपल्याला एक्झाम मध्ये विचारली होती, कुशाण सम्राट कनिष्कच्या काळामध्ये कुंडलवन काश्मीर. कुंडलवन काश्मीर मध्ये इसवी सन 72 मध्ये. याला IMP करा, लक्षात ठेवा. तिसरी सम्राट अशोकाच्या काळामध्ये, चौथी कनिष्कच्या काळामध्ये काश्मीरमध्ये. ओके, क्लिअर. तर हे काही एव्हरग्रीन पॉइंट आहेत जे तुम्हाला एक्झाम मध्ये विचारले जातात. ठीक आहे. जेव्हा भगवान बुद्धांचं महानिर्वाण झालं तेव्हा बौद्ध धर्मामध्ये 2 पंथ निर्माण झाले होते. यांचं महानिर्वाण झालं. ठीक आहे. महानिर्वाण झालं. महानिर्वाणानंतर बौद्ध धर्मामध्ये 2 पंथ निर्माण झाले. एक आहे हीनयान आणि दुसरा आहे महायान. हे पण लक्षात ठेवा. हीनयान आणि महायान. हीनयान कसा होता? कर्मठ होता. कर्मठ सनातनी. ओके, उलट देता योग तुम्हाला. महायान कसा होता? सुधारक आणि काय म्हणू शकता तुम्ही याला? उदारमतवाद. उदारमतवादी. ओके, क्लिअर. समजलं इथपर्यंत? तर जे जे इम्पॉर्टंट पॉइंट आहेत ते मी तुम्हाला सांगितलेले आहेत. बौद्ध धर्माने भारतीय संस्कृती अधिक समृद्ध बनवली. ब्राह्मण काळामध्ये धर्माच्या नावाखाली जे काही लूट होत होती, गैरप्रकार होत होते, त्याला आळा घालण्याचं काम बौद्ध धर्माने केलं. बहुजन समाजामध्ये एक जागृती निर्माण केली. विषमता आणि जातीभेद यांना विरोध करून सामाजिक समतेचा संदेश यांनी दिला. ठीक आहे. आणि याच्यानंतर येतं ब्राह्मण युग, पण त्याच्या आधी आपण जैन धर्माचा पण अभ्यास करणार आहोत. सो इथं आपला बौद्ध धर्म संपतो. लेक्चर कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. जे विद्यार्थी राज्यसेवा फोकस करतायत, हिस्ट्री आणि सायन्स 2 सब्जेक्ट चालू आहेत. तिसरा सब्जेक्ट जर कोणता तुम्हाला चालू करावा असं वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. भेटूया आपण नेक्स्ट सेशन मध्ये. गुड डे, टेक केअर.